पुणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 19,000 शेतकऱ्यांचे 7,500 हेक्टरवर नुकसान। जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे 10,75,00,000च्या नुकसान भरपाईची मागणी। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित। अजूनही 21.66% शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे विविध योजनांच्या लाभापासून ते दूर। नागपूरमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विम्याकडे आता पाठ, तर पीक विमा नोंदणीसाठी शेवटचे 3 दिवस उरलेत। पूर्व विदर्भात फक्त 766 शेतकऱ्यांकडूनच पीक विम्यासाठी नोंदणी। अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, तर कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। धान खरेदीसाठी 12 लाखांहून अधिक क्विंटलचं उद्दिष्ट। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून लवकरच धान खरेदीला सुरुवात होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांच्या येवला बाजार समितीमध्ये बारदानाभावी सोयाबीन खरेदी रखडली, तर तातडीनं बारदान उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। येवला खरेदी विक्री केंद्रावर 327 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनसाठी नोंदणी। नांदेडमध्ये शुक्रवार बाजार रस्त्यावर भरवण्यावर महापालिकेचे निर्बंध। आक्रमक भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त। पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक। रस्त्यावर भाजीपाला फेकून प्रशासनाचा निषेध। सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। ऊसाला पहिली उचल 3,400 रुपये देण्याची मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोलापूर विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। गोंदियामध्ये थकीत वीज देयकामुळे 36 गावांना पाणी पुरवठा करणारी योजना 15 दिवसांपासून ठप्प। आमगावात पिण्याच्या पाण्याची समस्या, पाण्यासाठी नागरिकांची मोठी पायपीट। जिल्ह्यात यापुढे प्री प्रायमरी स्कूलसाठी परवानगी घ्यावी लागणार। अनधिकृत संस्था उभ्या राहत असल्यामुळे जिल्हा परिषद आढावाही घेणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली या उड्डाणपूलावर अखेर वाहतुकीसाठी तो उड्डाणपूल खुला, तर उड्डाणपूल बंद असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात। करमाळ्यातील पाथुर्डीमध्ये संत बाळूमामा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन। वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी सप्ताहाचं आयोजन। सप्ताहाच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, विविध कार्यक्रमांचंही आयोजन। बीडमध्ये माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या तरुणाला मारहाण। उपसरपंचाच्या पत्नीकडून तरुणाला मारहाण। वडगाव पोलिसात या संदर्भात गुन्हाही दाखल। दिल्लीतील बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत दिल्लीमध्ये वास्तव्यास। महिलेकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि बांगलादेशच्या व्यक्तींची नावं सेव्ह असल्याची माहिती। एटीएसच्या तपासात ही माहिती उघड। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातील धक्कादायक प्रकार। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अंतर्गत चौकशी सुरू। संभाजीनगरमध्ये तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी महिला हवालदारानं मागितली लाच, तर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 20,000ची लाच घेताना महिलेला रंगेहात अटक। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल। अधिकचा तपासही सुरू। कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरामध्ये अवैध गेम झोनवर पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये पोलिसांकडून गेम झोन चालवणाऱ्या 3घांनाही अटक। या गेम झोनमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलामुलींसाठी खासगी रूम्समध्ये आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याचं उघड। कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील धक्कादायक घटना समोर, तर गंपा मारण्यासाठी साथीदाराला सोडलं नाही म्हणून कैद्याची पोलिसांवरच दगडफेक। झटापटीत पोलीस हवालदार किरकोळ जखमी। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। पुण्यातल्या आंदेकर टोळीनं मध्य प्रदेश उमराटीमधून 15 पिस्तूल खरेदी केल्या। पोलीस तपासात माहिती उघड। आंदेकर टोळीकडील काही पिस्तूल आधीच पोलिसांकडून जप्त। जानेवारी महिन्यात 18 रेल्वे गाड्या रद्द होणार। पुणे रेल्वे विभागातील दौंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणी ही कामं। नॉन इंटरलॉकिंगच्या या कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गातही बदल। नाशिकमधील तपोवन वाचवण्याचा लढा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, तर रविवारी वृक्षांखाली कवी संमेलन होणार। 50 कवींनी सादर केलेल्या कवितांचं संयुक्त निवेदन कुंभमेळा मंत्र्यांना दिलं जाणार। वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात वाढ। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 12 ते 15,000 रुपयांपर्यंतचा दर। शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। परभणीमधील भीमा, कोरेगाव, अलीनगर, अंबिकानगर या भागातील वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। या वीट भट्ट्यांच्या विरोधात नागरिकांचं उपोषण, तर वीट भट्ट्या तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन, एक्स-रे सेवा बेमुदत बंद। 10 महिन्यांपासून शासनाकडील बिल थकबाकीमुळे सुविधा बंद ठेवण्याचा हा निर्णय, तर रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र यामुळे पळापळ।
पुण्याच्या दौंडमधील आमदार राहुल कुल यांचा बॅनर अज्ञातांना फाडल्याची घटना, तर बॅनरवर रामदास आठवले, राहुल कुल यांच्या फोटोसहित 2 स्थानिक उमेदवारांचे फोटो होते. कार्यकर्त्यांकडून या संदर्भात संताप व्यक्त. तळोदा पालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरींच्या प्रचारासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटेंची सभा, तर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे, त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. रत्नागिरीमध्ये लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीत मायलेकी रिंगणात, मुलगी नगराध्यक्षपदासाठी तर आई नगरसेवक पदासाठी रिंगणात. प्रियांका यादव आणि आई वंदना काडगळकर या निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला. डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून प्रचाराचा धडाका. नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यंदा आमने सामने. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या सभांचा धडाका. अतुल भोसलेंकडून नागरिकांशी संवाद साधत मतदारांना मतदान करण्याचंही आवाहन. हसन मुश्रीफ यांची कागल या ठिकाणी सभेत टोलेबाजी. समरजित सिंग घाडगे मुख्यमंत्र्यांचे आवडते, आमच्यात धमक आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. एकनाथ शिंदे यांच्या खासदारानं आम्हाला दृष्ट लावली, जनता आम्हाला काजळ लावेल, मुश्रीफांचा टोला. अंधेरीमध्ये शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेयवाद, तर कामा रोड पब्लिक शाळेचं हे काम महाविकास आघाडीच्या काळात झालं. कामाचं श्रेय शेलारांनी अमित साटम यांना दिल्यानं काँग्रेस आक्रमक. घोषणाबाजी करणारे काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. ऋषिकेश सरोदे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा, तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची माहिती. अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन. भाजप आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची तपासणी. भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा सेना आमदार निलेश राणेंचा आरोप, तर नेत्यांच्या या आरोपांनंतर पोलिसांकडून कसून तपासणी. येत्या 5 तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता. पुण्यातील बैठकीमध्ये मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे आदेश. गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षासह 6 जणांना अटक. आरोपींकडून 6,72,000 रुपयांच्या गांजासह 17 लाखांची रोकडही जप्त. फरार दोघांचा शोध सुरू. पुण्यातील बुधवार पेठेत तरुणीची आत्महत्या. इमारतीमध्ये 5व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची माहिती. सासरच्या जाचाला कंटाळत आत्महत्या केल्याचा तिच्या वडिलांचा आरोप. पुण्याच्या भोरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबांचा आरोप, तर पीएसआय अनिल चव्हाणांनी मारहाण केल्याचाही कुटुंबाचा आरोप. पोलिसावर आता कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांचा रास्ता रोको. भारताचे अनुभवी अश्वक्रीडापटू आशिष लिमये एशियन कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी सज्ज. लिमये हे गेल्या 4 वर्षांपासून जर्मनीमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण घेत आहेत. एशियन कॉन्टिनेंटल चॅम्पियनचे आशिष लिमये हे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये करिअर सल्ला वर्गाचं आयोजन. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग. लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार सोहळा संपन्न. गझलवाज भीमराव पांचाळे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान. मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान.